नमस्कार मैत्रिणींनो, आजकालच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये आपल्याला केसांच्या अनेक समस्या जाणवतात. अगदी ताणतणावामुळे आपले केस गळतात, केस तुटतात, अकाली पांढरे होतात. तर ह्या सर्व समस्यांसाठी आपण एक तेल बघणार आहोत. आयुर्वेदिक पद्धतीने, अगदी घरगुती पद्धतीने आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं हे तेल आहे. हे तेल तुमच्या केसांसाठी नक्कीच 100% फायदेशीर होणार आहे. आणि हे माझे केस बघा, अतिशय काळेभोर आणि लांबसडक आहे. ह्या तेलाच्या नियमित वापराने हे असे झालेले आहेत. खूप साधी सिंपल रेसिपी आहे, पण त्यामुळे तुमचे केस लांबसडक, काळेभोर आणि मुलायम होतील आणि अकाली पांढरेसुद्धा होणार नाही. त्यांचं पांढरं होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल. चला तर मग आपण वेळ न वाया घालवता हे तेल कसं बनवायचं ते बघूया. ह्या तेलासाठी आपण काही जास्वंदाची फुलं आणि पानं घेतलेली आहे. त्याचबरोबर 250 ग्राम खोबरेल तेल घेतलेलं आहे, 50 ग्राम मेथी घेतलेली आहे आणि इथे 1 वाटीभर कढीपत्ता घेतलेला आहे. हा कढीपत्ता आणि जास्वंदाची पानं आपण स्वच्छ धुवून घेतली आणि फॅनखाली सुकवून घेतलेली आहे. तर आपण आता पुढची कृती कशी करायची ते बघूया. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने होते, पण तुमच्या केसांच्या जवळजवळ सगळ्या समस्या हे तेल दूर करून टाकेल. सर्वात प्रथम गॅसवरती कढई ठेवली. त्यात आता आपण संपूर्ण तेल ओतून घेऊया आणि हे तेल करताना गॅस अगदीच मंद ठेवायचा. संपूर्ण प्रोसेसमध्ये गॅस मंदच ठेवायचा, मीडियम किंवा फास्ट करायचा नाही. तेल थोडंसं कोमट झालं की त्यात आपण मेथी दाणा टाकून घेऊया. मेथी दाणा तेलामध्ये 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घेऊया. मेथी दाण्याचं सेवन तसंही आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तुमच्या रोजच्या आहारात मेथी दाण्याचा समावेश नक्कीच करा. तो शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो. अगदी 2 ते 3 मिनिट छानपैकी मेथीदाणा तेलामध्ये उकळला की यात आता आपण कढीपत्ते टाकून घेऊ. कढीपत्ता मी स्वच्छ धुवून हा कोरडा करून घेतलेला आहे, म्हणजे फॅनखाली सुकवून घेतलेला आहे. त्याचबरोबर जास्वंदीची पानं धुवून आपण फॅनखाली सुकवून घेतलेली आहे आणि त्यानंतर जास्वंदीची पानं टाकून घेऊ. 1 ते 2 मिनिट छानपैकी मेथी दाण्याबरोबर तेलामध्ये ही पाने परतून घेऊया. हे तेल बनवायला फारसा वेळ लागत नाही, पण ह्या तेलाने केस काळेभोर, सिल्की तर होतातच. केसांच्या अनेक समस्यांवरती हे तेल रामबाण उपाय आहे. म्हणजे केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये डॅन्ड्रफ वगैरे होणे, या सर्व समस्या ह्या तेलापासून दूर होतात. आता यात आपण जी जास्वंदीची फुलं घेतली होती ती टाकून घेऊया आणि ती 2 ते 3 मिनिट तेलामध्ये शिजवून घेऊया किंवा परतवून घेऊया. बस आपलं तेल रेडी झालं. आता हे गॅस बंद करायचा आणि हे तेल संपूर्णपणे थंड होऊ द्यायचं. अगदी 5 ते 7 मिनिटात हे तेल तयार होतं. त्यानंतर तेल थंड झालं की हे तेल गाळून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटातच बघा जास्वंदीची फुलंसुद्धा छानपैकी उकळलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि संपूर्ण तेल थंड करूया आणि त्यानंतर हे तेल गाळून घेऊया. गाळल्यानंतर संपूर्ण तेल थंड झालं ना की एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आणि तेलाचा रंग तुम्हाला दिसतच असेल, छानपैकी बदललेला आहे. हे तेल थोडंसं काळपट होतं आणि त्यानेच केसांना काळा रंग येतो आणि जे अकाली आपलं केस पांढरे होतात ना, त्यावरती तर अगदी 100% रामबाण उपाय आहे हा. तुमचे केस तुम्हाला अकाली काळे होण्यापासून वाचवायचे असेल ना, तर हे तेल नक्कीच वापरा. हे तेल गाळल्यानंतर संपूर्णपणे थंड होऊ द्यायचं. त्यानंतर काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि ह्या तेलाचा रंग बघा, अगदी काळाभोर झालेला आहे. असंच तेल लावल्याने काळे केस होतात आणि जेव्हा तुम्हाला वापरायचं ना, तर तेव्हा काय करायचं, तेल कोमट करायचं, थोडंसं कोमट करायचं आणि तुम्ही हाताने लावा किंवा कॉटनच्या एखाद्या बोळा घेऊन केसांना लावा आणि कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा माझे केस किती छान असे काळेभोर आणि लांबसडक आहे. केसांच्या 101 समस्यांवरती हे तेल अगदी 100% परफेक्ट आहे. आता केसांमध्ये असा भांग पाडायचा
आणि स्काल्फला हे तेल लावून घ्यायचं, म्हणजे स्किनला हे तेल लावायचं. त्यानंतर हलक्या हाताने 5 ते 10 मिनिट छानपैकी मसाज करून घ्यायचं आणि रात्रभर हे तेल असंच डोक्यावरती ठेवायचं. पण फार जर तुम्हाला घाई असेल ना, तर रात्रभर न ठेवता कमीत कमी 1 तास तरी हे तेल लावून डोक्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर एखाद्या माईल्ड शॅम्पूने कोमट पाण्याने केस धुवून टाकायचे. खूपच जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे ही. अगदी आजी-पणजीपासून चालत आलेली पद्धत आहे. आणि मी केस धुतल्यानंतर तुम्ही हे केस बघा किती छान मऊसर आणि काळेभोर केस झालेले आहेत. तुम्ही हे तेल एकदा नक्कीच करून बघा, नक्कीच वापरून बघा. तुम्हाला 100% पहिल्याच प्रयत्नात खूप फरक जाणवेल. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. यापूर्वीही एक तेलाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला आवडेल तर ते तेलही तुम्ही केसांसाठी वापरू शकता. दोन्हीही तेलांमुळे 100% आपल्या केसांना खूप फायदा होतो. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.